शब्दात उत्तर अपेक्षित आहे. इथे सुद्धा तुम्ही म्हटलं समाज माध्यम ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंग होतं. तर एखादा निर्माता कोणाला जास्त घाबरतो? म्हणजे सेन्सॉरला, ट्रोलिंगला की बॉक्स ऑफिसला? निर्माता हा कायमच बॉक्स ऑफिसला घाबरतो. त्यामुळे तो देश कुठला का असला तरी निर्माताने टाकलेले पैसे परत येतात का नाही हां. त्याच्यासाठीच निर्माता इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळे बॉक्स ऑफिस हे माझं उत्तर आहे. प्रसादजी. सेन्सॉरने काय ठेवलंय याच्यावरनं ट्रोल केल्यामुळे बॉक्स ऑफिसचं काय झालं असं त्याला प्रश्न पडतो. नागराज आपण. कशाला जास्त घाबरतं? असं म्हणजे काय असं खूप भयावह आहे असं काहीच नाही याच्यातलं. पण सर जसं म्हणाले, की सिनेमा चालला नाही ना, तर निर्माता म्हणून सगळ्यात जास्त त्याला घाबरतो माणूस. आणि सेन्सॉरला पण घाबरायची गरज नाही. पण कधी-कधी सेन्सॉर खूप अतार्किक जसं सर म्हटले ना, एक विचित्री गोष्ट सुटते आणि साध्या गोष्टीला ते झटत बसतात. तर त्याचं लॉजिक कळत नाही ते कधी-कधी. पण असं घाबरण्यासारखं इतकं काही मला नाही वाटत असं, की कशाला घाबरावं. महेशजी. घाबरणारा माणूस सिनेमा बनवू शकत नाही. बिकॉज ही हॅज टू मेक अ फिल्म फ्रॉम हिज हार्ट. मी मगाशी पण म्हटलं, फ्रॉम हिज हार्ट अँड सोल. मग तो सेन्सर आणि काय बॉक्स ऑफिस ह्याचा विचार न करता जो सिनेमा बनवतो तोच खरा सक्सेसफुल सिनेमा बनवू शकतो असं मला वाटतं. रोहिणीताई. मी काही निर्माती वगैरे नाहीये, बरं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्याच्यासाठी सिनेमा बनवलेला आहे तेच जर झालं नाही तर काय होणार? त्यामुळे बॉक्स ऑफिस. नक्कीच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही कॉफी विथ कौशिकमध्ये आज सामील झालात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. ह्याबद्दल अधिक धन्यवाद.